म्हसळातील सकलब गावाच्या हद्दीत ओव्हरलोड बॉक्साईट वाहतूक करणारा ट्रेलर पलटी झाला। या अपघातात पुण्यावरून श्रीवर्धन येथे आलेले 4 पर्यटक व एक लहान मुलगी थोडक्यात बचावली। स्थानिकांच्या मते कारिवणे व मेघरा परिसरात बॉक्साईट उत्खनन सुरू असून ट्रेलर व डंपरमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट माल भरला जातो। ओव्हरलोड वाहतुकीमुळेच हे अपघात होत आहेत। मनसेचे नेते सौरभ गोरेगावकर यांनी प्रत्येक ट्रेलरमागे आरटीओला 5,000चा हप्ता जात असल्याचा आरोप केलाय। महसूल विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। नवी मुंबई भारतीय जनता पक्षातर्फे जुईनगर गावदेवी चौक येथे महिला जन आक्रोश पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। महिलांवरील अत्याचार, सुरक्षा आणि विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आली। भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पदयात्रेत नवी मुंबईचे नवनिर्वाचित जिल्हा प्रभारी शशिकांत कांबळे यांनीही सहभाग घेतला। पदयात्रेत महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली। महिलांच्या प्रश्नांवर भाजप कटिबद्ध असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। पनवेल एसटी स्थानकात मुंबई रत्नागिरी एसटी बस अचानक पेटल्याची घटना घडली। बसमध्ये अचानक धूर निघू लागल्यानंतर काही क्षणातच आग लागली। मात्र चालकाच्या समयी सूचकतेमुळे सर्व प्रवाशांना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला। बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा संशय व्यक्त होतोय। घटना घडताच बस स्थानका परिसरात एकच गोंधळ उडाला होता। महिला व वृद्धांसह सर्व प्रवाशांनी घाबरून बसमधून बाहेर धाव घेतली। यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ फायर एक्स्टिंग्विशर घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यास मदत केली। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदेशीर होर्डिंग्जवर आयआरबीने मोठी तोड कारवाई केली आहे। सोशल मीडियावरून या होर्डिंग्ज विरोधात आवाज उठल्यानंतर आयआरबी आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कारवाईला सुरुवात केली। महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जमुळे चालकांचे लक्ष विचलित होत असून अपघातांचा धोका वाढत होता। काही वर्षांपूर्वी चौक परिसरात मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती। अनेकांनी या होर्डिंग्जच्या माध्यमातून अवैध भाडे वसुली केल्याचे आरोपही केले जात आहेत। म्हसळा पंचायत समिती सभापती बबन मनवे यांच्या गावातील रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये तांदळात गहू मिसळलेला दिसत असून तांदूळ व गव्हाची पावडर झाल्याचे महिलांनी सांगितले। जनावरांना दिले जाणारे अन्न आम्हाला दिले जात आहे अशी नाराजी महिलांनी व्यक्त केली। तसेच शेजल महिला बचत गटाच्या रेशन दुकानात 15 पोती निकृष्ट धान्य आढळल्याने रेशन दुकानांबाबतही शंका उपस्थित होत आहे। याबाबत सभापती मनवे यांनी सर्व रेशनिंग दुकानांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत। अलिबाग सारळ समुद्र किनाऱ्यावरील पूल धोकादायक स्थितीत पोहोचल्याने प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे। 1980 साली बांधण्यात आलेला हा पूल समुद्राच्या लाटांचा सतत होणारा मारा आणि जड वाहनांच्या वाहतुकीमुळे कमकुवत झाला आहे। पुलावरील दगड, सिमेंट आणि कथडे झिजल्याने बांधकाम विभागाने इशारा फलक लावत संभाव्य धोका व्यक्त केला आहे। या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होते। नवीन पुलासाठी निधी मंजूर असूनही काम रखडल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांवर भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, मुंबई गोवा महामार्ग, धरण प्रकल्प, राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच महापुरुषांबाबत होणाऱ्या आक्षेपार्ह विधानांवर भाष्य केले। जिल्ह्याच्या विकासासाठी प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। पालकमंत्री पदासह विविध प्रशासकीय विषयांवरही त्यांनी भूमिका मांडली। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। खालापूरच्या हाळखुर्द ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे ढासळल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे। स्वच्छता, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांचा बोजावारा उडल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत। अनेक दिवसांपासून कचरा व्यवस्थापन ठप्प असून रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग व सांडपाणी वाहत असल्याने साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे। गावभर साचलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारत असल्याने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे। याबाबत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे उरण चिरनेर येथे खरीप हंगामापूर्व तयारीसाठी एल निनो जनजागृती शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची माहिती देणे आणि शेतकऱ्यांना योग्य उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता। शिवार फेरीला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी पिकांची निवड, कमी पावसात पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन तंत्र, हवामानानुसार शेती नियोजन आणि सुधारित वाणांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले।
वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.